नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये नीताज डेली डिश मध्ये. कसे काय आहात तुम्ही? मजेत ना? आम्ही मजेत आहोत. तुम्ही मजेतच राहा, आनंदी राहा, सुखात राहा, हीच ईश्वराचरणी प्रार्थना. तर आज आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आजची आपली रेसिपी आहे जरा वेगळी आहे. मला माहिती आहे तुम्हाला नक्की आवडेल. बघायलाही आवडेल, खायलाही आवडेल आणि त्यापेक्षा करायलाही आवडेल, कारण फारच इझी आहे. माझ्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर तुम्हाला फारच इझी ही रेसिपी जाईल. तर आजची आपली रेसिपी आहे जलेबी, इन्स्टंट जलेबी आणि इन्स्टंट रबडी. तर तुम्ही त्याच्यासाठी साहित्य लागणार मी तुम्हाला दाखवत आहे आता. आता हा मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये अजून हा अर्धा वाटी टाकलेला आहे. तर हा 1.5 वाटी बरोबर मैदा आहे. हे रबडीसाठी लागणारं साहित्य आहे. याच्यासाठी मी 2 हे ब्रेड घेतलेले आहे, त्याचे एजेस कापून घेतलेले आहे. इथे थोडेसे ड्रायफ्रुट्स आहे, अर्धा लिंबू आहे जलेबीसाठी. इथे मिल्क पावडर आहे, नो आहे, फ्रूट सॉल्ट, लेमन सॉल्ट आहे, हा लेमन फ्लेवरचा फ्रूट सॉल्ट आहे. ते चाचणीसाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि थोडासा फूड कलर तुम्ही कोणताही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. जर तुम्हाला येलो पाहिजे असेल तर येलो टाका, नाहीतर तुमच्याकडे जर अगर केसरचे दाणे असतील तर तेही तुम्ही टाकू शकता चाचणीमध्ये. पण माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी फूड कलर यूज करणार आहे. तर चला आपण वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करू. चला आपण जलेबीसाठी पीठ तयार करून घेऊ. त्यासाठी मी हे 1.5 वाटी जे मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडस 1 चम्मच घी टाकणार आहे. हे पहा, मी 1 चम्मच घी टाकले. माझा चम्मच हा फार छोटा आहे, त्याच्यासाठी मी अजून 1 वाटी टाकत आहे. आणि हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडं पाणी टाकून अगदी व्यवस्थित असं याचं एक बॅटर तयार करून घेऊ. एकदम एकसाथ पाणी टाकू नका मंडळी, नंतर बॅटर लूज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थोडं पाणी टाकून अगदी व्यवस्थित असं तुम्ही मिक्स करून घ्या. व्यवस्थित असं मिक्स करून घ्या थोडं पाणी टाकून. आता इथे मी हाताचा उपयोग करणार आहे. हात मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. कधीही करताना हात आपले स्वच्छ धुवून घ्या. इथे मी हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करणार आहे, जेणेकरून याच्यात गुठळ्या पडणार नाहीत. अगदी व्यवस्थित असं मंडळी, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहता तुम्ही मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी घरच्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला माझी रेसिपी दाखवत आहे. जास्त एफर्ट न घेता तुम्ही 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 सर्व रेसिपी घरात तयार करू शकता. अशाच रेसिपी मी मला दाखवत आहे आतापर्यंत. आणि आज ही रेसिपी बनवण्याचं कारण म्हणजे माझ्या मुलीला खायची होती ही रेसिपी. 2 दिवसापासून ती माझ्या मागे लागली, मम्मी काहीतरी गोड बनव, मम्मी काहीतरी गोड बनव. तर म्हटलं चला आज तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवते. मंडळी, आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. त्याच्यात अजून थोडंसं पाणी टाकू.
व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे, गुठळा एकही राहता कामा नये. या स्टेजवरती आपण याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून टाकू. अर्धा लिंबू घेतला होता मी. आता हे पुन्हा एकदा एकजीव करू. टाकूया आपण. अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे जलेबीसाठी. तर आपण हे 5 मिनिटं असं रेस्टसाठी ठेवूया. तोपर्यंत आपण इथे चाचणीची तयारी करू. इथे मी कढईमध्ये साखर टाकली आहे. आता यामध्ये मी आपली 1 कप साखर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे आणि हे अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा वाटी पाणी टाकलेलं आहे मी. आता ही चाचणी आपल्याला सतत ढवळत राहायची आहे. पाहू शकता आपल्याला एकतारीची चाचणी नाही करायची, फक्त थोडा चिकटपणा आला पाहिजे. त्या हिशोबानेच आपल्याला साखर वितळेपर्यंत हे व्यवस्थित असं हलवायचं आहे. साखर वितळत आहे पहा, पाहू शकता तुम्ही. गॅसवरती ठेवलेली आहे. जरा 2 थेंब लिंबाचे टाकूया, जेणेकरून साखर आपल्या चाचणी थोडी कलर मध्ये येईल. साखरेमध्ये जर काही असेल कचरा तर तो चाचणी तयार होते. तोपर्यंत आपण हे ब्रेड आहेत ना, ते एकदा मिक्सरला जरा हे करून घेऊ, ग्राइंड करून घेऊ. आपल्याला रबडीची तयारी करायची आहे, इन्स्टंट रबडी. याच्यामध्ये तुम्हाला काही दूध आटवायची गरज नाही, दुधाकडे सारखं सारखं चम्मच फिरवायची गरज नाही. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ही रबडी करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल मंडळी. त्याच्यातच आपण हे 4 वेलदोडे मी घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही, 4-5. हेही याच्यामध्येच टाकू. जर त्या रबडीला छान असं सुवास येईल. आपण पाहू शकता थोडीशी अजून कसं बाकी आहे. या स्टेजवरती आपल्याला याच्यामध्ये थोडा कलरही टाकायचा आहे. मंडळ चाचणी तयार झाली आहे. चिपचिपापणा आलेला आहे चाचणीला. या स्टेजवरती आपण थोडासा फूड कलर टाकू. माझ्याकडे जो अवेलेबल आहे तो मी टाकत आहे. तुम्ही केसरचे दाणेही टाकू शकता किंवा हळदही टाकू शकता. अगर तुमच्याकडे हळद असेल थोडा कलर येण्यासाठी, तर मी हा फूड कलर टाकलेला आहे. ऑप्शन आहे, अगर तुम्हाला नाही टाकायचं आहे तर तुम्ही टाकूही नका. रबडीसाठी आपण तयार करणार आहोत आता. दूध घेतलेलं आहे, दूध मी याच्यामध्ये टाकत आहे आपल्या रबडीसाठी. जरा आता याला बॉईल येऊ दे. मिल्क पावडर जी घेतलेली आहे तीही टाकूया. 2 चम्मच मिल्क पावडर आहे ही, बघा तुम्ही बघू शकता.
चम्मच मिल्क पावडर मी टाकलेली आहे मंडळी. आता ही मिल्क पावडर याच्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे, बघू शकता तुम्ही. मंडळी मिल्क पावडर मध्ये ऑलरेडी साखर असते, तुम्ही कोणतीही ब्रँडची मिल्क पावडर घेऊ शकता. हे मी अमूलची घेतलेली आहे, त्यामध्ये साखर असतेच. त्याच्यासाठी मी याच्यामध्ये वेगळी अशी साखर टाकत नाही, कारण आपण चाचणीतही साखर आहे भरपूर प्रमाणामध्ये, तर मला जास्त साखर नको आहे. त्याच्यासाठी मी रबडीमध्ये साखर नाही टाकत आहे. आता हे आपला ब्रेड क्रम्स आहे ना, हे याच्यामध्ये आपण टाकू. व्यवस्थित असं आपण तुम्हाला समजणारही नाही मंडळी ही रबडी खाताना की याच्यामध्ये ब्रेड क्रम्स तुम्ही टाकलेले आहेत. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने एकदा करून पहा, तुम्हाला नक्की समजेल. पहा, याला घट्टपणा आलेला आहे रबडीला, कारण आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडरही टाकली आणि आता हे ब्रेड क्रम्सही टाकलेले आहे. तर हे सिक्रेट इंग्रेडियंट्स होतं. पाहू शकता आपली रबडी कशी झालेली आहे. गार झाल्यावरती अजून ती दाट होईल, तर आपल्याला हीच कन्सिस्टन्सी पाहिजे. तर तुम्ही याच्यामध्ये बनवून घ्या. मंडळी आपण याच्यामध्ये आता हे थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत आणि थोडेसे आपण नंतर टाकूया गार्निशिंगसाठी. तर हे थोडेसे मी ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये टाकलेले आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. आपली रबडी इथे फार छान तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. अजून गार झाल्यावरती अजून घट्ट होईल, दाटसर. तर आपण या काढून एका साईडला ठेवूया. आपल्या जलेब्या तयार होत आहे मंडळी, पाहू शकता. अगदी गोल्डन कलर येईपर्यंत तळायचे आहे. आपली जलेबी आणि रबडी तयार आहे. इन्स्टंट जलेबी, इन्स्टंट रबडी. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ही थंड झाल्यावरती अजून घट्ट होईल. आणि जलेबी एक तोडून दाखवते तुम्हाला मी. पहा किती कुरकुरी झालेली आहे आणि किती याच्यामध्ये हे आहे, ज्युसी आहे. तर मंडळी, तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या घरच्यांची काळजी घ्या. बाय.